नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण भाग भांडवलाची वैशिष्ट्ये सुरू केली होती. त्यामध्ये आपण 4 वैशिष्ट्ये पाहिली होती. ती 4 वैशिष्ट्ये आपण थोडक्यात बघून पुढे जातोय. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं कार्यक्षेत्रात भागाची विक्री. महाराष्ट्र सहकारी संस्थेने भाग भांडवलाचं पहिलं वैशिष्ट्य आहे सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. उदाहरणार्थ 10 गावं, 40 गावं किंवा त्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारी लोक, अशा पद्धतीने त्या कार्यक्षेत्रामध्ये ठरलेल्या कार्यक्षेत्रामध्येच भागांची विक्री केली पाहिजे. त्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर व्यक्तींना भागांची विक्री करू नये. कार्यक्षेत्रातील व्यक्तींना भाग विक्री करता येणार नाही आणि ज्या व्यक्तींना आपण भाग विक्री करणार आहोत ती व्यक्ती जे आहेत ते समान आर्थिक उद्देशाने एकत्र आले पाहिजेत. त्याच व्यक्तींना आपण भागाची विक्री करणार आहोत. दुसरं आपण पाहिलं होतं भागधारणेवर मर्यादा. भागधारणेवर मर्यादा याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कोणत्याही व्यक्तीला एकूण भांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भागांची खरेदी करता येत नाही. 1/5 भाग किंवा 5 लाख रुपये यापेक्षा अधिक रकमेचे भाग खरेदी करता येणार नाही असं आपण पाहिलं होतं. याची उपविधीमध्ये सुद्धा नमूद केलेली आहे. सहकारी संस्था हा लोकशाही तत्वावर चालणारा कारभार आहे. भागधारणेवर मर्यादा नसेल तर पुन्हा समाजातील काही मुठभर श्रीमंत लोकांच्या हातात सहकारी संस्थेची सत्ता व पैसा एकवटला जाईल. परिणामी सहकारी संस्था आपल्या सेवा तत्वापासून दूर जाईल. म्हणून सहकारी तत्वामध्ये एक भागधारणेवर मर्यादा केलेली आहे. कोणत्याही व्यक्तीला 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा अधिक भाग भांडवल खरेदी करता येणार नाही. त्यानंतर आपण तिसरं पाहिलं होतं भाग हस्तांतरावरील निर्बंध. सहकारी संस्थेला आपले भाग मुक्तपणे हस्तांतर करता येणार नाही. भाग हस्तांतर करण्यासाठी त्यांना संचालक मंडळ किंवा कार्यकारी समितीची परवानगी घ्यावी लागेल. भाग हस्तांतरावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. कारण की सभासदांना ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करता येणार नाही. भाग विक्री करणारा सभासद हा कमीत कमी 1 वर्षाचा सभासद असला पाहिजे. त्याशिवाय सभासदाला आपले भाग हस्तांतर करता येणार नाही किंवा भागांची विक्री करता येणार नाही. भाग हस्तांतरावर निर्बंध घालण्याचं कारण असं आहे की सहकारी संस्था ही सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली संस्था आहे. कुठल्याही परिस्थितीत भाग डिस्काउंट किमतीला किंवा जास्त किमतीला कुठल्याही सभासदाने भाग जे आहे त्याची विक्री करताना किंवा हस्तांतर करताना ते डिस्काउंट किमतीला किंवा जास्त किमतीला, जसं की संयुक्त भांडवली संस्था जेव्हा आपली भाग विक्रीस काढते त्यावेळेला ती डिस्काउंट किमतीला किंवा आहे त्यापेक्षा जास्त किमतीला विकते. तसं करू नये म्हणून कुठल्याही व्यक्तीला आपले भाग हस्तांतर करायचे असतील किंवा विकायचे असतील तर तशी परवानगी कार्यकारी समितीकडनं काढली पाहिजे. त्यानंतर पुढचं 4थं आहे भाग जप्तीपासून संरक्षण. सहकारी संस्थे भाग न्यायालय किंवा सहकारी संस्था जप्त करू शकत नाही. त्यांना कायदेशीर संरक्षण लाभते. सहकारी संस्थे भांडवल सुरक्षित राहावे, सभासदांनी भांडवलात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहावी म्हणून सहकारी चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने ही विशेष सवलत दिलेली आहे की कोणत्याही सहकारी संस्थेला म्हणजे कुठल्याही न्यायालयाला सहकारी संस्थेचे भाग जे आहेत ते भाग जप्त करता येणार नाही. असा निर्बंध घातल्यामुळं काय झालेलं आहे, भाग जे आहेत ते खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्यामुळं भाग जप्तीपासून संरक्षण हे जे आहे हे न्यायालय सहकारी संस्थेचे भाग जप्त करू शकत नाही. याचा अर्थ जप्तीपासून संरक्षण मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे भागांची परतफेड. 5वं वैशिष्ट्य आपण पाहतोय भागांची परतफेड. सभासदांना संस्थेकडे भाग परत करून त्याची रक्कम मिळवता येते. सामान्यतः 1 वर्षात किती भाग भांडवल परत करता येईल याशिवाय मर्यादा संस्थेच्या उपविधीत नमूद केलेली आहे. सभासदाला आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन भांडवल परत मिळवता येते. भागधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला भाग संक्रमित केले जातात. भागाची परतफेड म्हणजे सभासदांना भागाची परतफेड करून त्याची रक्कम मिळवता येते. सामान्यतः 1 वर्षात भाग भांडवल किती परत करता येईल याविषयी संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेले आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये सहकारी संस्थेचे भाग किती परत करता येईल याची नमूद केलेली आहे. जर सभासदाला आपले भागाची रक्कम परत हवी असेल तर सभासदाला आपल्या सभासदत्व पदाचा
राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी जर आपल्या सभासदत्वपदाचा राजीनामा दिला तर त्याला भागाची रक्कम परत मिळेल, किंवा एखादा भागधारक मृत्यू पावला तर त्यांनी सहकारी संस्थेमध्ये ज्या वारसाचे नाव नोंदलेले आहे त्या वारसाच्या नावावर त्याची भागाची रक्कम हस्तांतरित होईल. म्हणजे भागांची परतफेड ही अशा पद्धतीने आहे. एकतर सभासदाने आपल्या सभासदपदाचा राजीनामा दिला, किंवा 1 वर्ष मुदतीपर्यंत त्याला भाग भांडवल परत करता येईल. त्याने आपल्या सभासदपदाचा राजीनामा दिला तर त्याला भागाची रक्कम मिळेल, किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याला भागाची रक्कम परत मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं होतं लाभांशावरील मर्यादा. सहकारी संस्थांना भागांवर किती लाभांश जाहीर करावा याबाबत मर्यादा केलेली आहे. सहकारी संस्थेने सभासद जेव्हा भाग खरेदी करतो त्यावेळेला वर्षाच्या शेवटी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या भागांवर लाभांश जाहीर केला जातो. तो लाभांश सहकारी संस्थेने किती द्यावा यासाठी उपविधीमध्ये नमूद केलेली आहे. त्यामध्ये सहकारी संस्थेला आपल्या भागधारकाला 15% जास्त लाभांश देता येत नाही. त्यानंतर पुढचं आपण पाहणार आहोत वैशिष्ट्ये. आता यानंतर आपण पुढचं वैशिष्ट्य पाहतोय. संस्था सभासद सहकारी संस्थेने भाग जनतेला विकता येतात, त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनाही विकता येतात. उदाहरणार्थ स्थानिक संस्था, भागीदारी संस्था, धर्मदाय संस्था इत्यादी संस्थांनाही मर्यादित प्रमाणात सहकारी संस्थेचे भाग विकता येतात. आता आणखी एक वैशिष्ट्य आहे संस्था सभासद. सहकारी संस्थेला भाग जनतेला विकता येतात. जसं सहकारी संस्था सभासदांना भाग विकते याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने सहकारी संस्था सभासदाला भाग विकते त्याच पद्धतीने ती सहकारी संस्था त्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनाही भाग विकते. उदाहरणार्थ स्थानिक संस्था असेल, भागीदारी संस्था असेल किंवा धर्मदाय संस्था असेल, अशा संस्थांना देखील मर्यादित स्वरूपात सहकारी संस्था भाग विकू शकते. त्यानंतर पुढचा आठवा आपण पाहतोय कर्ज देण्यावर बंधन. सहकारी संस्थेच्या भाग प्रमाणपत्राच्या कर्जासाठी तारण म्हणून वापरता येत नाही. ते संस्था तिच्या स्वतःच्या भागाच्या तारणावर कर्ज देऊ शकत नाही. कर्ज देण्यावर बंधन म्हणजेच की भाग तारण ठेवून कर्ज घेता येत नाही. सहकारी संस्था भाग प्रमाणपत्राच्या तारणावर कर्ज म्हणून सहकारी संस्थेच्या भाग प्रमाणपत्राचे तारण भाग प्रमाणपत्र कर्जासाठी तारण म्हणून वापरता येत नाही थोडक्यात, किंवा त्या संस्था किंवा स्वतःच्या भागांचा तारणावर कर्ज देऊ शकत नाही. एकतर भाग तारण म्हणून वापरता येत नाही, किंवा कुठलीही संस्था त्या भागांच्या तारणावर कर्ज देत नाही. अशा प्रकारे कर्ज देण्यावर बंधन आहे. त्यानंतर पुढचं आहे ठेवींचे भागांमध्ये रूपांतर. सभासदांनी दिल्या जाणारे कर्ज रकमेतून लाभांश रकमेतून काही रक्कम कपात करणे, सभासदांना उपलब्ध असलेल्या आर्थिक सेवांचा मोबदला म्हणून काही रक्कम घेणे इत्यादी मार्गाने सहकारी संस्था सभासदांकडून ठेवीच्या स्वरूपात काही पैसे गोळा करतात व अशा ठेवींचे भागात रूपांतर करता येते. आता सहकारी संस्थेच्या ठेवी ज्या आहेत त्यातून भागात रूपांतर करणं याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला सभासदांना सहकारी संस्था कर्ज देते त्यावेळेला त्या कर्जातून काही रक्कम भागांमध्ये वर्ग केली जाते. उदाहरणार्थ 1,000 रुपये कर्ज दिलं तर सभासदांची 10% रक्कम भागांमध्ये वर्ग केली जाते आणि 90% रक्कमच कर्ज म्हणून दिली जाते. अशा प्रकारे कर्जेतून किंवा लाभांशामधून काही रक्कम राहिली ती कपात करून सभासदांना उपलब्ध केलेल्या आर्थिक सेवेचा मोबदला म्हणून काही रक्कम घेणे आणि सहकारी संस्था सभासदांकडे ठेवीच्या स्वरूपात पैसे गोळा करू शकते. अशा ठेवीचे भागात रूपांतर करता येते. म्हणजे कर्जाच्या रकमेतून, लाभांशच्या रकमेतून किंवा ठेवीच्या रकमेतून रक्कम जी आहे त्या रकमेचं भागात रूपांतर करता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भाग भांडवलातील सरकारची भागीदारी. सहकारी चळवळीच्या वाढीसाठी सरकार भांडवलाच्या स्वरूपात मदत करू शकते. मोठमोठ्या प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदार होऊ शकते. लहान अथवा मध्यम संस्थांचे प्रत्यक्षपणे भागीदार होण्याऐवजी शिखर संस्थेचे भाग भांडवल खरेदी करून त्यामार्फत इतर संस्थांचे भाग खरेदी करण्यास मदत केली जाते. भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी याचा अर्थ असा आहे सहकारी चळवळीच्या विकासासाठी, वाढीसाठी सरकार सहकारी संस्थांना नेहमी भांडवलाच्या स्वरूपात मदत करते. मोठमोठ्या प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदार असतात.
लहान अथवा मध्यम संस्थाचे प्रत्यक्षपणे भागीदार होण्याऐवजी शिखर संस्थेचे भाग भांडवल खरेदी करून त्याचे भागीदार संस्थेचे भाग खरेदी करण्यास मदत होते. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर राज्य सरकार सहकारी संस्थेच्या चळवळीसाठी सहकारी संस्थेला भांडवलाच्या स्वरूपात मदत करते आणि राज्य सरकार भाग भांडवलामध्ये सहभागी असते. राज्य सरकार प्रत्यक्ष भाग घेऊ शकते आणि सहकारी संस्थेच्या चळवळीच्या वाढीसाठी भाग भांडवल मदत म्हणून देऊ शकते. त्यानंतर आपण पाहतोय भाग विक्रीचे फायदे. पहिला फायदा आहे भाग विक्रीचे फायदे. याच्यामध्ये स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था भागांची विक्री करते. या मार्गाने भांडवल उभारल्यास पुढील फायदे होतात. म्हणजे सहकारी संस्थेला स्वतःचे भांडवल उभा करण्यासाठी सहकारी संस्था भागांची विक्री करते आणि भागांची विक्री करून त्या मार्गाने भांडवल उभा करते आणि ते भांडवल उभा करण्याचे फायदे सहकारी संस्थेला पुढीलप्रमाणे होते. कारण भाग विक्रीतून येणारा जो भांडवल आहे ते सहकारी संस्थेचं स्वतःचं भांडवल असतं. ते दीर्घ स्वरूपाचं भांडवल असतं. ते नापरतीचं भांडवल असतं. जोपर्यंत सहकारी संस्थेमध्ये एखादा सभासद म्हणून आहे तोपर्यंत ते भांडवल त्याला परत करता येत नाही. म्हणून अशा भांडवलाचे काही फायदे आहेत. ते फायदे आपण पाहतोय. पहिला फायदा आहे स्थिर भांडवलास उपयुक्त. सहकारी संस्थेत स्थिर भांडवलासाठी भाग विक्री करणे हा सर्वात उपयुक्त व सोयीस्कर मार्ग आहे. असे भांडवल संस्थेच्या विसर्जनापर्यंत वापरले जाते. स्थिर भांडवलास उपयोग. स्थिर भांडवल जे आहे म्हणजे स्थिर भांडवल याचा अर्थ म्हणजे सहकारी संस्था असेल, त्याची जमीन असेल किंवा त्याच्यावरचं असणारं बांधकाम असेल किंवा तिथे लागणारी जी काही स्थिर मालमत्ता असेल, जशी काही सहकारी साखर कारखाना असेल तर सहकारी साखर कारखान्याची इमारत असेल, त्याच्यामधली मशिनरी असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याला स्थिर भांडवल म्हणतात. म्हणजे या स्थिर भांडवलासाठी भागाची विक्री करणे हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. असे भांडवल संस्थेच्या विसर्जनापर्यंत वापरले जाते. म्हणजे स्थिर भांडवलास उपयुक्त भागाची विक्री करून सहकारी संस्थेला स्थिर भांडवल मिळते आणि हे स्थिर भांडवल जे आहे ते सहकारी संस्थेचं विसर्जन होईपर्यंत त्यांना उपयोगी पडते. पुढचं आहे कायम मालकी. संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येते. भाग विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायमची मालकी असते. असे भांडवल संस्थेला सोयीनुसार वापरता येते. म्हणजे सहकारी संस्थेला गरजेनुसार असे भांडवल वापरता येते आणि असे भांडवल जे आहे असे भांडवल अशा पद्धतीने भागांची विक्री करून मिळवलेले भांडवल जे आहे ते सहकारी संस्थेचे कायमस्वरूपी भांडवल असते आणि सहकारी संस्थेच्या विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी असते. सहकारी संस्थेला अशा स्वरूपात मिळवलेले भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल म्हणून उपयुक्त ठरते. विनातारण भांडवल. भाग भांडवल उभारण्यासाठी संस्थेला आपली कुठल्याही प्रकारची मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. असे भांडवल विनातारण उपलब्ध करता येते आणि अधिक गरज पडली तर संस्थेची मालमत्ता तारणासाठी उपलब्ध होऊ शकते. आता विनातारण भांडवल म्हणजे भांडवलासाठी किंवा सहकारी संस्थेच्या भांडवलासाठी बाह्य मार्गाने जर आपल्याला भांडवल उभा करायचं असेल, उदाहरणार्थ जर सहकारी संस्थेला भांडवलाची गरज आहे आणि असे भांडवल बाह्य भांडवलाच्या मार्गातून उभं करायचं असेल तर सहकारी संस्थेला आपली मालमत्ता तारण ठेवावी लागेल. परंतु भागांची विक्री करून मिळवलेल्या भांडवलासाठी विनातारण भांडवल असते. भागांची विक्री करून जर भांडवल मिळवायचं असेल तर त्यासाठी कुठलीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. असे भांडवल विनातारण मिळविता येते आणि जर सहकारी संस्थेला गरज लागली तर आहे ते मालमत्ता जी आहे ही मालमत्ता इतरत्र तारण ठेवून भांडवल गोळा करता येते. म्हणजे भागांची विक्री करून भांडवल गोळा करताना थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भागांची विक्री करून भांडवल गोळा करत असताना सहकारी संस्थेला कुठलीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. हे भांडवल जे आहे ते विनातारण उपलब्ध होऊ शकते. बघा, भाग भांडवल उभारणीसाठी संस्थेला आपली कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. असे भांडवल विनातारण मिळवता येते. त्यामुळे अधिक भांडवलाची गरज भासल्यास संस्थेची मालमत्ता तारणासाठी उपलब्ध होते.
मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, सहकारी संस्थेला भांडवल उभारणी करण्यासाठी भागांची विक्री करून भांडवल उभारणी केल्यानंतर असे भांडवल जे आहे ते विना तारण म्हणजे कुठल्याही प्रकारची मालमत्ता तारण न ठेवता उभारता येते. आणि याचा फायदा असा होतो की जर भविष्यामध्ये सहकारी संस्थेला भांडवलाची आवश्यकता लागली तर ते भांडवलासाठी ते भांडवल मिळवण्यासाठी मालमत्ता तारण ठेवायला उपयोगी पडते. पुढचं आहे दीर्घ मुदतीचे भांडवल. भाग विक्रीद्वारे सर्वात जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. असे भांडवल दीर्घकाळासाठी वापरता येते. दीर्घ मुदतीचे भांडवल हे भांडवल विक्रीचा पुढचा फायदा आहे. भाग विक्रीद्वारे सर्वात जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. असे भांडवल दीर्घकाळासाठी वापरता येते आणि भाग विक्रीतून दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर पुढचं आहे व्यवस्थापनात सहभाग. भांडवल पुरवणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या व्यवस्थापनात सहभाग घेता येतो, निवडणूक लढवता येते आणि संचालक म्हणून निवडून येता येते. ज्यावेळेला सहकारी संस्थेमध्ये भांडवल पुरवणारे व्यक्ती असतात ते भांडवल पुरवणारे व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि मालक या नात्याने ते सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकतात, निवडणूक लढवू शकतात आणि निवडून आल्यानंतर संचालक पदावर काम देखील करू शकतात. म्हणजे भांडवल पुरवणारे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेता येतो. 6 आहे संस्थेवर अंकुश. भागधारक हे सहकारी संस्थेच्या व संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. साहजिकच संस्थेवर अंकुश ठेवू शकतात. भागधारक हे जे आहेत ते संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजेच काय, साहजिकच ते सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवू शकतात, सहकारी संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात, म्हणजेच सहकारी संस्थेवर अंकुश ठेवू शकतात. 7 आहे स्वस्त व सुलभ मार्ग. भाग विक्री हा भांडवल उभारणीचा सर्वात स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे. विना व्याज हे भांडवल वापरण्यास मिळते. याबाबत कोणत्याही प्रकारची गुंतागुंती नसतात. म्हणजे भांडवल उभारणीचा भाग विक्री हा सगळ्यात स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे. याच्यातून जे भांडवल मिळतं ते हे भांडवल जे आहे ते विना व्याज भांडवल वापरण्यास मिळतं. त्या भांडवलावर कसल्याही प्रकारचा व्याज द्यावं लागत नाही. जर आपण बाह्य मार्गाने पुढं पाहणार आहोत ना आपण जर आपण बाह्य मार्गाने भांडवल उभारणी केली तर ते भांडवल वापरण्यासाठी आपल्याला त्याच्यावर व्याज द्यावं लागणार आहे. पण अंतर्गत भांडवल उभारणीसाठी भागांची विक्री करून भांडवल उभा केलं तर त्याच्यावर व्याज द्यावं लागत नाही. हा अतिशय स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे. 8 लाभांश देण्याचे बंधन नाही. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश सेवा देण्याचा असतो. त्यामुळे संस्थेला भांडवलावर इतकाच लाभांश दिला पाहिजे असे बंधन असत नाही. आणखी एक 8वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सहकारी संस्थेने भागांवर लाभांश इतकाच दिला पाहिजे असं बंधन नाही. कारण सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश जो आहे तो मुख्य उद्देश सेवा देण्याच्या हेतूचा आहे. मग सहकारी संस्था जर सेवा देत असेल तर सहकारी संस्थेने आपल्या भागांवर इतकाच लाभांश दिला पाहिजे असं बंधन नाही. म्हणजे लाभांश देण्याचं बंधन नाही. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे प्रवेश शुल्क. आता प्रवेश शुल्क याचा अर्थ काय? प्रवेश शुल्क याचा अर्थ एंट्रन्स फी. आता सहकारी संस्था सभासत्वाचा अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारतात. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प असते. हे प्रवेश शुल्क साधारणतः 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. संस्थेत जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश फी जमा होते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. प्रवेश शुल्काच्या रकमेतून सहकारी संस्थेला बिनपरतीचे भांडवल मिळते. प्रवेश शुल्क ही स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधी जमा करतात. या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठी देखील करतात. आता भांडवल उभारणीचा दुसरा मार्ग आहे आणि तो दुसरा मार्ग म्हणजे प्रवेश शुल्क.
सहकारी संस्था सभासदांना जेव्हा सभासदत्वाचा अर्ज भरून घेतात त्यावेळेला तो सभासदत्वाचा अर्ज भरून घेत असताना काही प्रवेश शुल्क आकारले जातात आणि या प्रवेश शुल्काच्या माध्यमातून होणारी रक्कम जी गोळा होणारी रक्कम जी आहे ती रक्कम अल्प असते, पण प्रवेश शुल्क साधारण 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. संस्थेत जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश शुल्क जमा होते. प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही. प्रवेश शुल्काच्या रकमेतून सहकारी संस्थेला बिनप्रतीचे भांडवल उपलब्ध होऊ शकते. प्रवेश शुल्क ही स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधी जमा करतात. या रकमेचा वापर सहकारी संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठी देखील करतोय. आता सहकारी संस्थेचा दुसरा मार्ग जर आहे त्याला प्रवेश शुल्क म्हणतात. बघा, तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला तुम्ही 11वीला ॲडमिशनसाठी आला होता त्यावेळेला तुम्हाला ॲडमिशनसाठी एक फॉर्म दिला होता आणि त्या फॉर्मची काही रक्कम ठेवली होती. अशी जी रक्कम आहे त्याला प्रवेश शुल्क म्हणतात. तसंच सहकारी संस्थेमध्ये एखाद्या सभासदाला सहकारी संस्थेमध्ये सभासद व्हायचं असेल, सभासदत्वासाठी तो अर्ज भरत असेल तर तो अर्ज भरताना त्याला प्रवेश शुल्क द्यावी लागेल. प्रवेश शुल्कची रक्कम अतिशय नाममात्र असते. ती 1 रुपयापासून 10 रुपये इतकी असते. परंतु प्रवेश शुल्क जितके सभासद असतात त्या सर्व सभासदांना प्रवेश शुल्काची रक्कम भरावी लागते आणि अशा प्रकारे प्रवेश शुल्काच्या रकमेतून मिळालेलं भांडवल जे आहे ते बिनप्रतीचं भांडवल असतं. प्रवेश फी स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधीत देखील जमा करतात. अशा प्रकारे संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठीही उपयोगी आहे. संस्थेची कायदेशीर गुंतवणूक करायची असेल तर त्या गुंतवणुकीसाठी प्रवेश शुल्कद्वारे मिळालेली रक्कम जी आहे ती रक्कम देखील उपयुक्त आहे. त्यानंतर आपण पाहतोय राखीव निधी. आता राखीव निधी याला रिझर्व्ह फंड असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की सहकारी संस्था ही सहकारी संस्था हा देखील एक व्यवसाय संघटन प्रकार आहे. फक्त या सहकारी संस्थेचा उद्देश जो आहे तो वेगळा आहे. इतर व्यावसायिक संघटनेचा उद्देश असतो नफा मिळवणे, पण सहकारी संस्थेचा उद्देश आहे सेवा देणे. जरी सेवा देणे हा उद्देश असला तरी तो एक व्यवसाय संघटन प्रकार आहे. त्यामुळं त्यांना सहकारी संस्थेला दरवर्षी काही निव्वळ नफा कमवावा लागतो. त्या नफा मिळवल्यानंतर त्या नफ्यापैकी किमान 1/4 रक्कम जी आहे ती 1/4 म्हणजे 25% इतकी रक्कम जी आहे ती कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते. ती बाजूला काढून ठेवून त्याला ती जी रक्कम ज्या वेळेला बाजूला काढून ठेवली जाते ती म्हणजे 1/4 रक्कम किंवा 25% रक्कम बाजूला काढून ठेवली जाते त्याला राखीव निधी असं म्हणतात. ज्या संस्थेत आपल्या व्यवहारापासून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा संस्थेत एक राखीव निधी गोळा ठेवला जातो. कायद्यातील कलम 66 प्रमाणे राखीव निधीची तरतूद आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार सोयीनुसार विविध प्रकारचे राखीव निधी उभारतात. राखीव निधी गरजेच्या वेळी आणि भविष्य काळात वापरता येते. म्हणजेच काय की सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संघटना आहे. ती व्यावसायिक संघटना असली तरी ती सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली आहे. त्या संस्थेला जर नफा झाला, निव्वळ नफा झाला तर त्या नफ्याचा 1/4 भाग म्हणजे 25% रक्कम राखीव निधीमध्ये जमा करावी लागते. हे कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्याला मिळालेल्या नफ्याच्या 1/4 रक्कम किंवा 25% रक्कम राखीव निधीमध्ये जमा करावी लागते. अशी राखीव निधीमध्ये ती रक्कम जमा केली तर राखीव निधी गरजेच्या म्हणजे राखीव निधी जमा केली जाते. हा राखीव निधी जो आहे तो गरजेच्या वेळी आणि भविष्य काळामध्ये सहकारी संस्थेचा वाढ आणि विकास करायचा असेल किंवा सहकारी संस्थेला गरज पडली तर अशा प्रकारचा राखीव निधी त्यांना उपयुक्त होतो. राखीव निधीमुळे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते आणि सहकारी संस्थेमध्ये राखीव निधीला संरक्षण भिंत असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच सहकारी संस्थेला ज्या वेळेला राखीव निधीतून पैसे गोळा केले जातात त्यावेळेला भविष्यातील काही अडचणी असतील किंवा भविष्यामध्ये सहकारी संस्थेमध्ये काही सुधारणा करायच्या असतील त्यासाठी अशा प्रकारचा राखीव निधी उभारला जातो. तो सहकारी संस्थेला आर्थिकदृष्ट्या
उभा करण्यासाठी किंवा उभारणी देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्याला राखीव निधी असं म्हणतात. आणि राखीव निधीच्या माध्यमातून देखील सहकारी संस्था आपल्याला हवा असलेल्या सहकारी संस्था म्हणजे अशा राखीवतून सहकारी संस्था जी आहे ती सहकारी संस्था भविष्य काळासाठी आणि सहकारी संस्थेचा आर्थिक विकास होण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजे राखीव निधी जी आहे ती एक प्रकारची भविष्यातील तरतूद म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता राखीव निधी हे पाहिल्यानंतर आपल्याला पाहायचे राखीव निधीचे प्रकार. आता राखीव निधीमध्ये राखीव निधी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. राखीव निधी घसारा निधी असतो. घसारा निधी म्हणजे सहकारी संस्थेला जर घसारा म्हणजे सहकारी संस्थेला जर तोटा झाला तर तो घसारा निधी असतो. विशेष बुडीत कर्ज निधी. आता विशेष बुडीत कर्ज निधी म्हणजे सहकारी संस्था जेव्हा सभासदांना कर्ज वाटप करते त्यावेळेला सभासद त्या रकमेची परतफेड करत नाही, त्याला विशेष बुडीत कर्ज निधी असं म्हणतात. किंमत चढउतार निधी. खरेदी विक्री सहकारी संस्थेमध्ये ज्या वेळेला मालाची खरेदी विक्री होते त्यावेळेला त्या मालामध्ये बऱ्याचदा किंमत चढउतार होत असतो आणि अशा प्रकारे किंमत चढउतार होत असेल तर त्याला किंमत चढउतार निधी असं म्हणतात. लाभांश सामान्यीकरण निधी. दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर सभासदाला आपल्या भागांवर लाभांश दिला जातो. जर एखाद्या वर्षी सहकारी संस्थेला लाभांश देण्यासाठी रक्कम सहकारी संस्थेकडे नसेल तर ती रक्कम राखीव निधीतून वापरता येते आणि त्याला लाभांश समीकरण निधी असं म्हणतात. त्यानंतर शिक्षण निधी इत्यादी निधी उभारता येतात. शिक्षण निधी सहकारी संस्थेमध्ये सभासदाला शिक्षण देण्यासाठी शिक्षण निधी उभारला जातो आणि सहकारी संस्थेचा शिक्षण निधी जो आहे तो शिक्षण निधी देखील वापरता येतो. अशा प्रकारे राखीव निधीचा सर्वसामान्य परिस्थितीत सर्वसामान्य परिस्थितीत वापर करण्यात येतो. अन्य निधीचा वापर हे ज्या त्या उद्देशानुसार ज्या त्या हेतूने तयार केलेले आहेत त्याच हेतूसाठी वापरले जातात. पण आपण असं वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे. त्यामुळं यामध्ये राखीव निधी जो आहे तो राखीव निधी आपल्याला घसारा निधी असेल, विशेष बुडीत कर्ज निधी असेल, किंमत चढउतार निधी असेल, लाभांश समीकरण निधी असेल किंवा शिक्षण निधी असेल इत्यादीसाठी वापरता येतो. म्हणजेच राखीव निधी हा तयार केलेला असतो तो भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तयार करून ठेवलेला निधी असतो. त्याला राखीव निधी म्हणतात आणि राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षण भिंत असं देखील म्हणतात. ज्याप्रमाणे राखीव निधी असतो त्या प्रमाणात संस्थेला कमी प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. त्यामुळं कर्जावरील व्याजाचा दर होणारा खर्च टाळता येतो. स्वावलंबनाच्या दृष्टीने राखीव निधी महत्त्वाचा ठरतो. विशेष म्हणजे राखीव निधीवर लाभांश अथवा व्याज द्यावे लागत नाही. शिवाय राखीव निधीमुळे संस्थेची पत व प्रतिष्ठा वाढते. संस्था विकास अथवा विस्तार करण्यासाठी राखीव निधीचा वापर करता येतो. त्यामुळे संस्थेची प्रगती होते. राखीव निधीचा वापर संस्थेच्या व्यवसायासाठी करता येतो किंवा राज्य शासन जे निर्देश देतील त्याचप्रमाणे संस्थेला कलम 70च्या तरतुदींना अधीन राहून गुंतवता येतो. राखीवचा दर 1.1 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकारी निबंधकाला आहे. राखीवचा वापर खेळते भांडवल म्हणून केला जातो. या निधीची गुंतवणूक प्रामुख्याने राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीच्या रूपाने केली जाते. काही वेळेस सहकारी कर्ज रोख्यामध्ये देखील गुंतवणूक केली जाते. म्हणजे राखीव निधी जो आहे तो राखीव निधी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेकडनं राखीव निधी जर सहकारी संस्थेकडे असेल तर त्या सहकारी संस्थेला इतरांकडून कमी प्रमाणात व्याज घ्यावे लागते आणि कमी प्रमाणात पैसे घ्यावे लागतात आणि राखीव निधीच्या पैशावर व्याज द्यावं लागत नाही किंवा राखीव निधी असल्यामुळं कर्ज घ्यावं लागत नाही आणि त्या कर्जावर व्याज देखील द्यावं लागत नाही. स्वावलंबनाच्या दृष्टीने राखीव निधी अतिशय महत्त्वाचा आहे. विशेष प्रकारे राखीव निधीवर लाभांश अथवा व्याज द्यावे लागत नाही. राखीव निधी ज्या सहकारी संस्थेकडे असेल त्याची बाजारपेठेमध्ये पत आणि प्रतिष्ठा वाढते. सहकारी संस्थेचा विकास अथवा विस्तार करण्यासाठी राखीव निधीचा वापर करता येतो. त्यामुळे
संस्थेची प्रगती होते. राखीव निधीचा वापर संस्थेच्या व्यवसायासाठी देखील करता येतो. राज्य शासन जे निर्देश देतील त्याप्रमाणे संस्थेला कलम 70च्या तरतुदींना अधीन राहून गुंतवणूक करता येते. राखीव निधीचा दर 1 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकारी निबंधकाला आहे. राखीव निधीचा वापर खेळते भांडवल म्हणून केला जातो आणि या निधीची गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक प्रामुख्याने राज्य सरकार किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी रूपाने केली जाते. काही वेळेस सरकारी कर्ज रोख्याद्वारे देखील गुंतवणूक केली जाते. अशा प्रकारे राखीव निधी हा उपयुक्त निधी आहे. त्या निधीमार्फत सहकारी संस्थेला भांडवल मिळते आणि फक्त भांडवल मिळत नाही तर त्याच्यावर व्याजही द्यावं लागत नाही. आणि अशा प्रकारे राखीव निधीमुळं सहकारी संस्थेचा आत्मविश्वास वाढतो, सहकारी संस्थेचा विकास होतो आणि सहकारी संस्थेचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळं राखीव निधीला संरक्षण भिंत असं देखील म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला पुन्हा आपण आज पाहिलं थोडक्यात आढावा घेऊन राखीव निधीपासून पुढं पाहणार आहोत. धन्यवाद.